अदानी प्रकल्पाविरोधात अदानी जो प्रकल्प येऊ पाहत आहे आडोशी या ठिकाणी तर आदिवासी बांधवांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र असा विरोध आहे। आज खरं तर जनसुनावणी विरोधात जनसुनावणी ज्यांनी ठेवलेली आहे त्या कार्यालयाबाहेर प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आज मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत। आपल्या सोबत सरपंच संघटना पेसा संघटनेचे गोविंद साबळे आहेत। काय सांगाल तुम्ही? जे की आडोशी आणि गोरांडे या ठिकाणी जो प्रकल्प होतोय तो प्रकल्प रद्द व्हावा आणि जे प्रदूषण महामंडळाचं ऑफिस आहे आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातील मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव निदर्शनं त्या ठिकाणी करणार आहेत आणि तो प्रकल्प बंद करण्यासाठी येत्या 21ला जी सुनावणी आहे ती कोणत्याही परिस्थितीत बंद झाली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं आज रस्त्यावर उतरलेलो आहे। सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जरी उद्या प्राणाची आहुती द्यायची वेळ आली तरी आम्ही ते मागे पुढे सरणार नाही, परंतु हा प्रकल्प निश्चित बंद आणि बंदच करू असं आमच्या समाजाने ठाम ठरलेलं आहे। कारण पेसा क्षेत्रामध्ये कुणालाही जर कुठला प्रकल्प आणायचा असेल किंवा यायचा असेल तर पहिली ग्रामसभेची परवानगी घ्यायची असते, परंतु असं कुठेही न करता हा आदिवासी बांधवांवरती अन्याय सरकारच्या वतीनं होतोय आणि त्याच्या विरोधात निदर्शन करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्व समाज बांधव पुणे या ठिकाणी जात आहोत। यांनी जर जनसुनावणी जर मागे घेतली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही जर जनसुनावणी पाठी मागे घेतली नाही तर पूर्ण जे रस्ते आहेत आडोशीकडे जाणारे आजनवळ्याकडे जाणारे पूर्ण ठिकाणी खंदन करू। आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न आज उद्भवलेला आहे, यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलोय। परंतु रस्त्यावर उतरून जरी सरकारने त्याची नोंद नाही घेतली तर त्याचे परिणाम सरकारला सुद्धा पुढे भोगावे लागतील। सह्याद्री बचाव, सह्याद्री बचाव, आदिवासी एकतेचा, सह्याद्री बचाव।